यूट्यूबचं पेमेंट आलं बरं का फायनली. तर दुपारची वेळ, मस्त जेवण करून झोपले होते. 6:30 वाजले, मला कळलंच नाही. कधी एवढ्या वेळेपर्यंत मी झोपत नाही सहसा, पण काय माहिती कशी काय झोप लागली आणि मला वाटलं सकाळच आहे म्हणून मी घाईगडबडीने उठून बघते तर संध्याकाळचे 6:30 वाजले होते आणि मुलंही झोपली होती. घाईगडबडीमध्ये किचनमध्ये आले, तोंड वगैरे धुवून घेतलं, थोडंसं तोंडावरनं हात पे वगैरे फिरवला आणि थोडंसं पाणी वगैरे पिले, कारण मी घाबरून गेले होते. मला वाटलं सकाळची वेळ आहे आणि 6:30 वाजून गेले, आता कसं डबा वगैरे करायचा, पोरांना उठवायचं. पण त्यानंतर बघितल्यानंतर संध्याकाळचे 6:30 वाजले होते. कधी कधी आपला मेंदू आपल्याला धोका देतो बरं का. तुमच्या बाबतीत पण असं होतं का? माझ्या बाबतीत तर खूप वेळा होतं. मलाच कळत नाही नक्की माझा मेंदू काम करतोय की नाही. आणि किती गरम व्हायला लागले ना ह्या महिन्यात, तर गरम व्हायला नाही पाहिजे. मार्चमध्ये मे सारखं ऊन पडायला लागलेलं आहे. मग काय दुपारची खीर वगैरे केली होती थोडीशी. मग हे असं आम्हा बायकांच्या वाट्याला तर असं चाटून पुसूनच खावं लागतं, कारण तेही आम्हाला वाया घालू द्यायचं नसतं नवऱ्यासाठी. परत काय नंतर व्हिडिओ काढायला वेळच मिळाला नाही. मग दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. शेवटी मी ना जास्त करून पायऱ्यानेच यूज करते. आणि हे बघा सकाळचे 8:30चं ऊन कसलं पडलेलं आहे ना, एकदम अंगाला चटके देत होतं. आणि मी अंगावर ऊन घेता ना इकडे बघा बायका कसं पत्र्यावर ना पापड वाळायला घालत आहे. म्हणजे पापड करण्यासाठी स्लॅपच पाहिजे असं काही नसतं बरं का. आणि अंगावर ऊन पडत होतं ना, तर मला हे गाणं आठवत होतं, लक लक उन्हाची तडतड अंगाला. असू द्या, माझा आवाज एवढा चांगला नाही आहे, एवढा म्हणजे बकासूर आहे असं मला वाटतं. सकाळचंच 8-8:30चं ऊन आहे, पण इतकं भाजत होतं ना अंगाला, जसं काही चटके देत होतं. रस्ता तर जणू काही सामसुमच झाला होता. आणि स्कूल बसेस वगैरे जाणं येणं चालू होतं. तुमच्या इकडे ऊन पडतं का? तर फायनली मी दूध घेण्यासाठी आले स्वीटमध्ये वगैरे. यांच्याकडे बघा ना खूप छान छान पदार्थ असतात आणि छान पण असतात, हे स्वतः करतात सगळे पदार्थ. मी भाजीपाला वगैरे घेऊन आले. आणि काय म्हणता, भाजीपाला पण खूप महाग आहे. आणि फ्रीज तर बघा माझा किती घाणेरडा झालेला आहे. चला बाय बाय.